मुंबईची महापौर म्हणून माझी निवड झाल्यानंतर प्रथमच मी बृहन्मुंबई महानगरपालिका वार्ताहर कक्षात आले असून या ठिकाणी उपस्थितीत मुद्रित व इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रतिनिधीचे मनापासून स्वागत करते. तसेच आपल्या सर्वांच्या सहकार्याने महापौर पदाची पुढील वाटचाल करावयाची असल्याने सर्वांच्या सूचनांचा मी आदरपूर्वक स्वीकार करते. माझ्या कारकिर्दीत मला करावयाच्या कामांबाबत मी आपल्याशी संवाद साधते. यातील प्रमुख मुद्दे पुढीलप्रमाणे आहे. 1. बृहन्मुंबई महानगरपालिकेची वैद्यकीय सेवा सुविधा अधिक दर्जेदार होण्यासाठी गतकाळातील अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आलेले परंतु पूर्तता न झालेले पूर्व उपनगरामध्ये राजावाडी व इतर रुग्णालयांना एकत्रित करून वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सुरू करण्यासाठी माझ्या कारकिर्दीत संपूर्ण प्रयत्न करणार आहे. 2. त्यासोबतच पूर्व उपनगरातील नागरिकांची मागणी लक्षात घेता या ठिकाणी अद्ययावत कॅन्सर रुग्णालय सुरू करण्याचा माझा मानस आहे. 3. मुंबई शहर व उपनगरात निर्माण होणाऱ्या ओला व सुका कचऱ्याचे नियमितपणे वर्गीकरण करून त्या विभागामध्ये विघटन करणारी यंत्रणा उभी करण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे, जेणेकरून कचऱ्याच्या वाहतुकीवर होणाऱ्या खर्चात बचत होऊन कांजूर क्षेपणभूमीवरील दुर्गधी कमी करता येईल. 4. विविध संस्था व संघटना यांच्या वतीने होणाऱ्या सत्कार समारंभावर सदरहू संस्थांनी खर्च करण्यापेक्षा सदर निधी सढळ हस्ते महापौर निधीत जमा करण्याचे महापौर म्हणून मी सदर संस्था व संघटना यांना आवाहन करते, जेणेकरून दुर्धर आजारातील गरजू व गरीब रुग्णांना अधिकाधिक आर्थिक मदत देता येणे शक्य होईल. 5. महापौर म्हणून मला मिळणारे मानधन महापौर निधीत जमा करणार. 6. त्याचप्रमाणे सुरक्षित विकसित गतिशील मुंबई करण्याचा माझा प्रयत्न राहील. गटनेते समग्र नेते होणारच येते. गटनेते येते या ठिकाणी भाजपचे आले त्यांना साहेबांना एक देतो सभागृह नेतेचा. हा स्वागत सर. पत्रकार संघाची अध्यक्ष मारुती मुंडे आणि पदाधिकारी आमच्या इंद्रायणी नार्वेकर या महापौरांचा सत्कार करत आहेत. धन्यवाद. उपमहापौर संजय गाडी